देव चराचरी भरला, विठ्ठला विठ्ठला हाक देतो धाव, विठ्ठला विठ्ठला हाक देतो धाव, आम्हा लेकरांचा भोळा भक्तिभाव, आम्हा लेकरांचा भोळा भक्तिभाव। विठ्ठला विठ्ठला हाक देतो धाव, विठ्ठला देवतेथेची जाणावा, देवतेथेची जाणावा, देवतेथेची अस्पृश्य समाज हिंदू धर्मामध्ये अनेक यातना भोगतो आहे। पेन बाटला म्हणतात आमचा, इतक्या वर्षाचा रिवाज मोडला नाही या बुडकीने। आपला पेन सोडून काय आली इथं? शेवटी आज धर्मांतराचा विचार डोक्यात आला आहे। नाही नाही पुनर्जन्म, ह्याच जन्मी करा कर्म, नाही नाही पुनर्जन्म, ह्याच जन्मी तुका म्हणे हेला, पाणी वायता वायता मेला, पाणी वायता। देबो शेवट जवळ येऊन राहिला। नमस्कार। आजचे पाहुण्यामध्ये दर्शकांचं स्वागत। आपला भारत देश हा धर्म, श्रद्धा, रूढी, परंपरा यांचा प्रचंड प्रभाव असलेला देश आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अशा समाजातून एक नवीन आधुनिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी नव्या आधुनिक जगाचा सामना करू शकेल असा नागरिक घडवण्याची नितांत आवश्यकता होती। संस्कृतीचा वारसा असलेलं हे राष्ट्र भोळ्या भाबड्या जनतेच्या पायावर उभं करायचं तर जनता सुशिक्षित, सुसंस्कृत, स्वावलंबी बनवण्याचं एक आव्हान समाज नेत्यांवर होतं। हे आव्हान पेलत ज्या ज्या समाजसेवकांनी आपलं आयुष्य वेचलं त्यात विदर्भातील जनमानसावर कायम ठसा उमटविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा। संत गाडगेबाबांनी आपलं जीवन, आचार, विचार, कार्य हे संपूर्ण तळागाळातील नागरिकांसाठी उपयोगात आणलं। लोकभाषा, लोकरीती, लोकशैली यांचा एक स्वतंत्र भाग होऊन, त्यांच्यातलेच एक होऊन त्यांनी त्या जनतेला आणि त्या नागरिकांच्या मनांना वळण दिलं। त्यांच्या मनमोकळ्या मात्र ध्येयवादी जीवनशैलीच्या प्रभावामुळे अनेक पिढ्या या समृद्ध झाल्या आणि समाजाला एक विकासाची एक नवीन दिशा सापडली। त्यांच्या जीवनाला, त्यांच्या कार्याला, संत गाडगेबाबांच्या जीवनाला, त्यांच्या कार्याला आदर्श समजून पुढेही अनेक पिढ्या त्यांचे विचार स्वतः अवलंबन करू लागल्या। एक त्यांचा विचार जतन करणारा एक पंथही स्वतंत्र निर्माण झाला। आज 21व्या शतकात या पुढील पिढ्यांना, पुढेही येणाऱ्या अनेक तरुणांना या थोर जीवन कार्याची ओळख राहावी म्हणून अकोला जिल्ह्यातील श्री शत्रुघ्न बिडकर यांनी त्यांच्या जीवनावर, संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर डेबू नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे। आज आपल्या स्टुडिओत ते आमंत्रित आहेत। त्यांचं मी आपल्या सगळ्यांतर्फे आधी या चित्रपट निर्मितीसाठी अभिनंदन करते आणि स्टुडिओत स्वागत करते। नमस्कार शत्रुघ्न बिडकर, आपण आज हे खूप मोठं कार्य समाजासाठी केलंय की संत गाडगेबाबा यांचा सगळ्या जीवनाचा आणि कार्याचा परिचय सगळ्या पुढच्या पिढ्यांना व्हावा म्हणून चित्रपटाची निर्मिती केली आहे। तर आपण चर्चेला सुरुवात करतानाच मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की संत गाडगेबाबांवर चित्रपट बनवण्याची तुम्हाला कशी इच्छा झाली? तर गाडगे महाराजांचं जे कार्य आहे हे फार महान आहे। एक अशिक्षित माणूस यानं फार मोठं काम करून ठेवलं आणि हे काम या सामान्य समाजाला आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी या चित्रपटाची निर्मिती केली। पण संत गाडगेबाबा तुमच्या भागातले आहे म्हणून त्यांच्याविषयी तुम्हाला जास्त वाटत होतं का? ते कुठल्या भागातले होते मुळात? ते मुळामधले अमरावती जिल्ह्यामधील शेनगावचे। तर त्यांचं जन्म जरी शेनगावला झाला असेल
तरी त्यांचं जे कार्य आहे हे अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर जवळच एक दापुरा नावाचं गाव आहे, ते त्यांचं मामाचं गाव, ते त्यांची कर्मभूमी म्हणावी लागेल. अच्छा, हे सगळं तुम्ही बघितलंय का? हो, मी वाचलंय, कारण मी लहान होतो तेव्हा ते ऐकलं त्यांचं मी. आता तुम्ही व्यवसायाने शिक्षक आहात, हो. तरीही तुम्हाला कसं वाटलं की आपण गाडगे बाबांवरच सिनेमा करावा? त्याचं म्हणजे असं की आमचे जे मोठे बंधू होते तुकारामजी बिडकर, हे मूर्तिजापूरचे आमदार असताना मूर्तिजापूरला लागूनच दापुरा गाडगे महाराजांचं गाव, तर निवडणूकच्या काळामध्ये आम्ही जात असताना त्यांच्या त्या कार्याची संपूर्ण माहिती झाली आणि तिथल्या मंडळींनी सुद्धा सांगितले अशा प्रकारे, आणि नंतर मी ते अनेक पुस्तकामधून वाचलं आणि डोक्यामध्ये सारखं येऊ लागलं की आपण तर चित्रपट काढतोय, मग सुरुवात आपण गाडगे महाराजांच्या चित्रपटापासून काढायची. आणि दुसरं, माझी आई सुद्धा गाडगे महाराजांची एक भक्त होती, तिनं सुद्धा वारंवार मला सांगितलं होतं की तू एखादं काहीतरी असं ठोस काम बाबांकरिता कर, आणि म्हणून ते डोक्यात माझ्या सारखं चक्र फिरत होतं. आणि मग ठरवलं की आपण सिनेमाच काढतोय तर सुरुवातच गाडगे महाराज पासून करून आपण. त्याच्या आधी तुम्ही गाडगे बाबांचं चरित्र पूर्ण वाचलं होतं का? आणि प्रमाणामध्ये वाचलं होतं मी. त्याविषयी तुम्हाला एक आस्था होती का? आणि तुम्हाला असं वाटलं का की ह्या चरित्राचा पुढच्या पिढ्यांना किंवा समाज प्रबोधनाला एक उपयोग होईल असं वाटत राहिलं का? हो हो, कारण ते कामच एवढं जबरदस्त होतं की खरोखरच म्हटलं की यांचं जर कार्य आपण चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीला जर दाखवलं तर आजकाल हे काल बाहेर झालेल्या गोष्टी ह्या आपल्या समाजाला आपण दिशा दाखवली पाहिजे, आणि म्हणून मी ठरवलं आणि चित्रपट या माध्यमाचा तुम्ही अवलंब केला, कारण ते जास्त प्रभावी माध्यम तुम्हाला वाटलं. आणि याच्यासाठी पटकथा किंवा मूळ कथा तुम्हाला लिहावी लागली का? हो हो, तर आमच्या इथं अमरावती जिल्ह्याचेच आमचे एक मित्रच होते निलेश चलमकर, तर त्यांनी अतिशय सुंदर कथानक लिहून मला मध्यंतरी एक दिवस ते मला भेटायला आले की आपल्याला एक त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करायची आहे, तुझा काय विचार आहे? तर माझ्या डोक्यात अगोदर होतच ते, आणि मग हे मिळाल्यानंतर मला अजून चालना मिळाली की खरोखरच आपण आता कामाला सुरुवात करूया, आणि आम्ही कामाला सुरुवात केली. त्यांनी तुम्हाला पूर्ण लिहून आणि पटकथा पण त्यांनीच लिहिली. बरोबर आहे. हो. अच्छा, मग तुम्ही कसं ठरवलं की याच्यात कोणी भूमिका कराव्या, काय करावं? तुमचा तर काही अनुभव नव्हता ना, ही तुमची पहिलीच निर्मिती आहे. त्याच्यासाठी विशेष यांचं कौतुक आहे विदर्भवासियांना की ही डेब्यू हा सिनेमा ही यांची पहिली निर्मिती आहे, चित्रपट क्षेत्रातलं तुमचं पहिलं योगदान आहे. तर तुम्ही कसं निवड केली भूमिका? तर आम्ही डायरेक्टरांनी बसल्यानंतर आम्ही डायरेक्टर कोण होते? आमचे निलेश जलमकर. अच्छा, तेच कथा पटकथा दिग्दर्शक सगळे निलेश जलमकर. कारण त्यांचा गाडगे महाराजांनी त्याच्या डोक्यातच पूर्ण असा बसला होता की ते मी ठरवलं की हेच व्यक्ती त्याला न्याय देऊ शकतो गाडगे महाराजांच्या चित्रपटाला, आणि म्हणून मी त्यांनाच निवडलं. आणि आम्ही बसलो असता त्यांनी अनेक ऍक्टर आमच्या समोर आलेत, परंतु काही त्यांची हाईट, त्यांचं बोलणं, तर मोहन जोशी सारखा व्यक्तीच आपल्या या गाडगे महाराजांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतो हे आमच्या ठरलं. आणि आम्ही त्यांनाच आमंत्रित केलं, त्यांना भेटलो, आणि त्यांनी सुद्धा एका मिनिटामध्ये तयारी दर्शवली की मी हरकत नाही, मी हे सिनेमा याचं काम करायला तयार आहे. ते पश्चिम महाराष्ट्रात? हो, नाही, ते पश्चिम महाराष्ट्रामधले जरी असले तरी त्यांचं मूळ गाव हे अमरावती जिल्हाच आहे. हो हो, ते दर्शकांना पण ही एक माहिती नवीन आहे की मोहन जोशी हे विदर्भामधले मोठे नट आणि ते विदर्भातले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्या आत्मीयतेने त्या चित्रपटात काम केलं असेल. आणि कोण आहेत प्रमुख भूमिका? अजून मोहन जोशींबरोबर त्यांच्या आईची जी मुख्य भूमिका केली तर ती मधु कांबीकर यांनी केली, आई सखूबाई. नंतर जे आबा होते हंबीर, तर रवी पटवर्धन यांनी अतिशय चांगली भूमिका केली. त्याचबरोबर मामाचा जो रोल आहे तो चंद्रकांतजी हा रवींद्र बेडे यांनी केला. नंतर कुंता त्यांची जी पत्नी आहे याचा अश्विनी एकबोटे नावाच्या अभिनेत्रीने सुद्धा अतिशय चांगलं काम केलं. त्याचबरोबर भारत गणेशपुरी यांनी एक त्या काळचे जे सावकार होते, तिलके सावकार त्यांना, त्यांचा अतिशय चांगला रोल त्यांनी केला. अच्छा, आणि मग ह्याचं सगळ्याचं शूटिंग तुम्ही चित्रीकरण कुठे केलं? तर या चित्रपटाचं जे शूटिंग झालं तर गाडगे महाराज मुळात अमरावती जिल्हा म्हणजे आपल्या विदर्भामधले, तर त्यांचं गाव मूळ शेनगाव, नंतर रिंगमोचन हे जे परिसर होता गाडगे महाराजांचं जे कर्मभूमी मूर्तिजापूर,
तर त्याच परिसरामधलं ते जे लोकेशन होतं की आपलं खेळमधले परिसर, तिथलं वातावरण, हे पुणे मुंबईला जायचं काही गरजच पडली नाही आम्हाला. फक्त आम्हाला गाव शोधताना फार अडचण गेली की जेव्हाचा ते काळ होता त्या काळामध्ये लाईन सुद्धा नव्हती. तर मग असं आम्हाला गाव शोधायला लागलं. तर आम्ही शेगाव जवळच कोसुरा नावाचं गाव होतं की ते दुर्लक्षित गाव, परंतु आमच्यासाठी खूप महत्वाचं, तर आम्ही ते निवडलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं लोकेशन आम्हाला मिळालं. आणि अनेक पुणे मुंबईच्या लोकांनी सुद्धा या लोकेशन संदर्भामध्ये भरभरून कौतुक केलं की हे अतिशय चांगलं लोकेशन तुम्हाला मिळालं. पण तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील खूप इतक्या लहान अडचणी गावात, आल्या. कारण तिथे वीज नाही म्हणतात, तिथे तुम्ही हो, कसं चित्रीकरण केलं? ते आपलं जे चित्रपटाकरता कॅमेराज वगैरे लागतात, तर हे आम्ही तिकडूनच ट्रक्स वगैरे त्याच्या इलेक्ट्रिक तयार करून जनरेटर्स बोलवले आम्ही आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शूटिंग झाली. आणि तेथील मंडळींना सुद्धा एक कौतुकाचा कुतूहलाचा विषय होता की चित्रपट कसा बनतो, हे फक्त त्यांनी चित्रपटच बघितली होती, परंतु ही अतिशय चांगलं त्यांनी शूटिंग बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक चांगला म्हणजे माहिती मिळाली. पण एवढा खर्च म्हणजे चित्रपट आज बनवायचा म्हणजे मुळात अर्थसहाय्य खूप लागतं, तर ते तुम्ही कशी योजना केली? आमचे जे डायरेक्टर होते हे नवीनच होते आणि त्यांनी जे आम्हाला अंदाजपत्रक चित्रपटाला एवढा खर्च